नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माणिक बामणे तुम्हा सर्वांचं स्वराज एमपीएससी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी असेल किंवा सरळ सेवा असेल या कुठल्याही भरतीमध्ये मराठी व्याकरण हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक ठरतो। त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, आपली मातृभाषा मराठी आहे। मग या परीक्षांची जेव्हा आपण तयारी करता किंवा परीक्षा देतात तेव्हा आपल्या मातृभाषेमधील जो विषय आहे तो विषय आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स देऊन जातो। पण केव्हा असं म्हटलं तर प्रत्येक घटक अगदी बारकाव्याने अभ्यास करणं गरजेचं आहे, तेव्हा जाऊन आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स येऊ शकतात। मग मराठी व्याकरण हा असा घटक आहे, अगदी बेसिक पासून जेव्हा तुम्ही तयारी करता, सर्व कन्सेप्ट जेव्हा तुम्हाला क्लिअर होतात तेव्हा या विषयाचा एक सुद्धा मार्क कटत नाही। म्हणून हा विषय अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मग आगामी काळामध्ये तलाठी भरतीची परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेसाठी आपण यूट्यूब चॅनलला सराव संच घेऊन येत आहोत। मग त्या सराव संचामध्ये मराठी व्याकरणाचे 25 प्रश्नांची तयारी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून एंड पर्यंत शेवटपर्यंत मात्र हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचं हे प्रश्न जेव्हा आपण घेणार तेव्हा या प्रश्न संचामधले बरेचसे प्रश्न तुम्हाला सुद्धा तुमच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात। त्यामुळे हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे अगदी लक्षपूर्वक आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे। ओके, मग आपण पहिला प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो। पहिला प्रश्न काय म्हणते बघा, उंदीर मांजराकडून मारला गेला। उंदीर कोणाकडून मारला गेला? मांजराकडून मारला गेला। मग आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर प्रयोग ओळखा असं म्हटलेलं आहे। मग या प्रश्नांचं उत्तर कळण्यासाठी आपल्याला कर्ता व कर्म हे कळणं गरजेचं आहे। मग कर्ता कर्म कसे शोधावे, बरं त्यामधले फसवे प्रश्न आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहात। कर्ता कर्म कसे शोधायचे, क्रियापदाचा मूळ धातू कसा घ्यायचा, त्याला नेमके कोणते प्रश्न विचारायचे, तो व्हिडिओ आपण स्वतंत्र बनवूया। सध्या तात्पुरतं या प्रश्नाचं उत्तर योग्य कोणता आहे हे शोधण्यासाठी आपण क्रियापद हा घटक घेऊया। मग उंदीर मांजराकडून मारला गेला। मग जेव्हा वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद असते, बघा दिलेल्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आहे, मग मारला गेला असं म्हटलेलं आहे। मग मार हा याच्यातला मूळ धातू आहे आणि मार याला प्रश्न विचारा, मारणारा कोण आहे? बघा उंदराला मारणारा कोण आहे तर मांजर आहे। मग मांजराकडून असं प्रत्यय त्याला लागलेला आहे। मारण्याची क्रिया कोणावर झालेली आहे तर उंदरावर झालेली आहे। जेव्हा वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म असतो आणि कर्त्याला जेव्हा प्रत्यय लागलेला असतो, कर्तरी प्रयोग नसतो, मग वाक्यामध्ये उरलं कोण आहे तर कर्मणी प्रयोग। मग उंदराला प्रत्यय लागलेला आहे का? नाही, फक्त कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्माला प्रत्यय लागलेला नाही। म्हणून वाक्यामध्ये प्रयोग कोणता होणार आहे? कर्मणी प्रयोग होणार आहे। मग कर्मणी प्रयोगाचा कोणता प्रकार होतो असं म्हटलं, जरी कर्मणी प्रयोगाचा उपप्रकार जरी विचारला तरी सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून याला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात। नवीन कर्मणी प्रयोग असे या प्रकाराला म्हटलं जाते। बघा 4 पर्याय आहेत, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, यापैकी नाही। मग कर्तरी प्रयोग नाही कारण कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे। मग भावे प्रयोग झाला असता, पण केव्हा जर कर्माला प्रत्यय लागलेला असेल तर मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही, म्हणून कर्तरी प्रयोग नाही, भावे प्रयोग नाही, उरला एकच कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोगाचा कोणता प्रकार असं जर म्हटलं तर नवीन कर्मणी प्रयोग होतो, यालाच कर्म कर्तरी प्रयोग असे सुद्धा म्हणतात। नवीन कर्मणीचं दुसरं एक नाव आहे, याला कर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात। म्हणजे हा जो प्रकार आहे याला नवीन कर्मणी प्रयोग का म्हटलं जाते तर हा मराठी व्याकरणामध्ये हा प्रकार नव्हता। इंग्रजी भाषेच्या माध्यमातून पॅसिव्ह व्हॉइस वरून मराठीमध्ये हा प्रकार आलेला आहे, म्हणून याला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात। यालाच कर्म कर्तरी प्रयोग असे म्हणतात। हा कर्मणी प्रयोग उत्तर आहे। याचा उपप्रकार कोणता म्हटलं तर नवीन कर्मणी प्रयोग, त्यालाच कर्म कर्तरी प्रयोग असे सुद्धा म्हणतात। म्हणजे आपल्याला उपप्रकार जरी विचारला तरी त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला येणं गरजेचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। प्रश्न काय म्हणतोय बघा, ब्रह्मानंद टाळी लागणे या शब्दाचा अर्थ सांगा असं म्हटलेलं आहे। ब्रह्मानंद टाळी लागणे याचा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे। मग इथं पर्याय बघा, ब्रह्मदेवाला टाळी देणे,
मग ब्रह्मदेव आपल्याला काय भेटतो का? नाही. त्याला काय टाळी देतोय का आपण? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला. मग ब्रह्मानंद टाळी लागणे म्हणजे काय? तर समाधी लागणे. बरोबर, समाधी लागणे असा त्याचा अर्थ होतो. कधी कधी बघा, एखादा प्रश्न जर आपल्याला विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत नसेल तर आपण गप्प बसतो. म्हणजे आपल्याला काय लागलेले आहे? ब्रह्मानंद टाळी लागलेली आहे. म्हणजे काय लागली? समाधी लागली असा अर्थ निघतो. मग टाळ्या वाजणे होतो का? नाही होत. घाबरणे होतो का? नाही. पर्याय क्रमांक 2 अगदी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. प्रश्न काय म्हणतोय समजून घ्या. खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. ओके, खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा असं म्हटलंय. 4 पर्याय दिले बघा. गळा, शाळा, मळा आणि पोळा. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर शोधण्यासाठी आपल्याला त्या शब्दांचं अनेक वचन करून ओळखावं लागतो. मग कोणाचं होते आणि कोणाचं होत नाही हे आपल्याला कळणार आहे. मग अनेक वचनी शब्द ओळखा असं म्हटलंय बघा. एक गळा, अनेक काय होणार आहे? गळे. बरोबर. एक शाळा, अनेक सुद्धा काय होणार आहे? शाळा. बरोबर, शाळाच राहणार आहे. मग इथं त्यानंतर एक मळा, अनेक काय होणार आहेत? मळे. एक पोळा आणि अनेक सुद्धा काय होणार आहे? पोळाच होणार आहे. इथं एक गळा, अनेक सुद्धा काय होते? गळाच होते. ओके, मग इथं दिलेल्या वाक्यामध्ये बघा, गळाचं अनेक वचन होत नाही, शाळाचं अनेक वचन होत नाही, त्यानंतर पोळाचं अनेक वचन होत नाही, कारण पोळा हा सण आहे. ओके, शाळा हा जो शब्द आहे सामान्य नाम आहे, याचा अनेक वचन होत नाही आहे. गळाचं सुद्धा अनेक वचन होत नाही. मग पर्याय बरोबर कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. एक मळा, अनेक काय होतात? मळे होतात. मग बाकीच्या 3 शब्दाचं अनेक वचन होत नाही, म्हणजे होत नाही. फक्त एका शब्दाचं अनेक वचन होते, ते म्हणजे मळा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते, कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो? बघा, 4 पर्याय, 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य उत्तर समजण्यासाठी प्रत्येक शब्दांचे अर्थ आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता पाषाण बुद्धीचा याचा अर्थ काय होतो असं म्हटलं बघा. पाषाण बुद्धीचा म्हणजे कठोर मनाचा, कठोर मनाचा असा त्याचा अर्थ निघतो. आणि आजाद शत्रू म्हणजे काय? ज्याला बघा, आजाद शत्रू म्हणजे काय? ज्याला शत्रू नाही असा तो. बरोबर, ज्याला शत्रू नाही असा तो, त्याला आपण काय म्हणतो? आजाद शत्रू असे म्हणतो. अष्टावधानी म्हणजे काय? बघा, अष्टावधानी म्हणजे काय? बघा, ज्याला किंवा ज्याचे एकाच वेळी, बरोबर, ज्याचे एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष राहते, त्याला अष्टावधानी असे म्हणतात. बघा, ज्याचे एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष राहते त्याला अष्टावधानी म्हणतात. बघा, कधी कधी आपण घरी बसलेला असतो, टीव्ही पाहतो. बरोबर, टीव्ही पाहत असताना इकडून आई जर म्हटली, बाळा पाणी घेऊन ये, बरोबर, पाणी घेऊन ये, तितक्यात फोन आला तर आपण लगेच फोन उचलतो आणि बोलत बोलत जाऊन पाणी घेऊन येऊन आणि परत पाणी आणून देतो आणि परत क्रिकेट पाहतो. म्हणजे एकाच वेळी किती गोष्टी करतोय आपण. पाणी घेऊन येतोय, फोनवर बोलतोय, त्यानंतर टीव्ही पाहतोय, परत आईच्या बोलण्याकडे लक्ष आहे. म्हणजे हे जे बऱ्याचशा गोष्टीकडे लक्ष असते आपल्याला एकाच वेळी, त्याला आपण काय म्हणतो? अष्टावधानी असे म्हणतो. मग स्थित प्रज्ञ हे या प्रश्नाचं उत्तर येते. स्थित प्रज्ञ म्हणजे काय? कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर असते त्याला स्थित प्रज्ञ असे म्हणतात. बघा, महाभारतामध्ये आपण बघतोय की युधिष्ठिर होता. बरोबर, युधिष्ठिर. मग हा जो युधिष्ठिर आहे तो युद्धामध्ये कसा होता? स्थिर होता. बरोबर, युद्धामध्ये स्थिर होता. मग ते कोणत्याही प्रसंगी, बरोबर, मग गुरु त्या महाभारतामध्ये युधिष्ठिरचे वारले गेले, त्यानंतर चुलत भाऊ, त्यानंतर चुलता, असे खूप जण एक्सपायर झाले, तरी सुद्धा तो मात्र युद्धामध्ये स्थिर होता, म्हणून त्याला युधिष्ठिर म्हणतात. म्हणजे कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला आपण स्थित प्रज्ञ म्हणतो. युधिष्ठिरला स्थित प्रज्ञ म्हटलं जात होतं. चला सेकंड प्रश्न म्हणजे पुढल्या प्रश्नांकडे जाऊया. बघा,
देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा असं म्हटलेलं आहे. देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा असं म्हटलेलं आहे. मग या शब्दाचं लिंग ओळखण्यासाठी आपल्याला एक नियम माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा सामासिक शब्दाचं लिंग ओळखायचं असते तेव्हा त्याच्या दुसऱ्या शब्दावरून आपल्याला लिंग ओळखायचं असते. मग आता देवपूजा हा शब्द दिलेला आहे. मग कोणकोणत्या शब्दापासून निर्माण झाला? देव अधिक पूजा या शब्दापासून हा शब्द निर्माण झालेला आहे. मग आता या शब्दाकडे बघितल्यानंतर लक्षात येते की देव हा जो शब्द आहे तो देव असे म्हणतो. मग याचं लिंग कोणतं होते? पुल्लिंग होते. आणि पूजा हा शब्द म्हटलं तर पूजा ती पूजा असे म्हणतो. मग याचं लिंग कोणतं होते? स्त्रीलिंग होते. मग आता हे दोन शब्दापासून निर्माण झालेला शब्द आहे यालाच आपण सामासिक शब्द असे म्हणतो. अशा दोन शब्दापासून निर्माण झालेल्या शब्दाचं किंवा सामासिक शब्दाचं लिंग ओळखण्यासाठी लिंग कसं ओळखायचं तर या दोन शब्दामधील दुसरा शब्द घ्यायचा. दुसऱ्या शब्दाचं जे कोणतं लिंग आहे तो लिंग त्या शब्दाला द्यायचा आहे. मग देवपूजा या शब्दामधील दुसरा शब्द पूजा आहे. मग पूजा या शब्दाचं लिंग कोणतं असं जर म्हटलं तर ती पूजा असे म्हणतो. या शब्दाचं लिंग कोणतं होणार? स्त्रीलिंग होणार आहे. असे पुष्कळ शब्द आपण घेऊ शकतो. बघा, भाऊ बहीण हा शब्द आहे. बाहू बहीण. मग भाऊ बहीण म्हटलं की भाऊ हा पुल्लिंग आहे, बहीण ही स्त्रीलिंग आहे. पण शेवटच्या शब्दाचं लिंग ओळखायचं म्हणजे शेवटच्या शब्दाचं जे कोणतं लिंग आहे तो लिंग या शब्दाचं द्यायचं आहे. मग या शब्दाचं लिंग कोणतं होणार? स्त्रीलिंग होणार आहे. हा शब्द जर समजा उलटा लिहिला बहीण भाऊ, बरोबर, बहीण भाऊ, मग हा सामासिक शब्द आहे, दोन शब्दापासून बनलेला आहे. मग याच्यातला शेवटचा शब्द बघा, भाऊ हा शब्द आहे. मग तो भाऊ असे म्हणतो. मग याचं लिंग कोणतं होणार आहे? स्त्रीलिंग होणार आहे. मग असे जे सामासिक शब्द आहेत अशा सामासिक शब्दाचं लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवायचं असते. त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण एक शब्द आहे बघा, तो म्हणजे बाई माणूस हा शब्द आहे. बरोबर, बाई माणूस. मग या शब्दाचं लिंग कोणतं असं म्हटलं तर माणूस हा शब्द आपल्याला पुल्लिंगी वाटतो म्हणून याचं लिंग आपण पुल्लिंगी मानतो. बरोबर, आणि आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते की माणूस या शब्दाचं लिंग स्त्रीलिंग आहे म्हणजे पुल्लिंग आहे असं वाटते. पण कधी कधी एखादा सामासिक शब्द एकाच घटकासाठी वापरला जातो. किती घटकासाठी मित्रांनो? एकाच घटकासाठी. मग एकाच घटकासाठी म्हणजे कसं असं म्हटलं तर बाई माणूस हे दोन्ही शब्द फक्त बाईसाठी वापरण्यात आलेला आहे म्हणून या शब्दाचं लिंग कोणतं सांगायचं आहे? स्त्रीलिंग सांगायचं आहे. बघा, मराठी व्याकरणामध्ये हे बदल आहेत. मग ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आत्ताच अलीकडे नियम काय बघितलोय, जेव्हा सामासिक शब्दाचं लिंग ठरवायचं असते त्याच्या शेवटच्या शब्दावरून लिंग ठरवायचं आहे. पण याला अपवाद शब्द कोणता आहे? बाई माणूस हा शब्द अपवाद आहे कारण हे दोन्ही शब्द एकाच घटकासाठी वापरण्यात आलेला आहे. उदाहरणामध्ये म्हटलं तर बस स्टॉपला आपण गेलात आणि बस आली, बस आल्यानंतर पुष्कळ पुरुष आहेत, बसमध्ये चढण्यासाठी घाई करतात. मग एखादी स्त्री आली, तिच्या सोबत सामान आहे आणि सोबत काकेमध्ये बाळ आहे, तेव्हा कोणतरी व्यक्ती म्हणतो की बाई माणसाला वर जाऊ द्या, वर चढू द्या. मग बाई माणसाला वर चढू द्या म्हणजे माणसांना चढू द्या म्हटलंय का फक्त बाईला म्हटलंय? बाईला. मग बाई माणसाला वर जाऊ द्या म्हणजे फक्त बाईला वर जाऊ द्या असा त्याचा मिनिंग निघतो. मग बाई आणि माणूस दोन्ही शब्द एकाच घटकासाठी वापरले म्हणून या शब्दाचं लिंग कोणतं सांगा? स्त्रीलिंग सांगायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचन होतात असं म्हटलेलं आहे. मग नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. या तीन नामापैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होतात असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला कळणं गरजेचं आहे की विशेष नाम आहे, या विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. कसं होत नाही म्हटलं तर एखादा शब्द घ्या. उदाहरणामध्ये संतोष शब्द आहे. ओके, उदाहरणामध्ये शब्द कोणता आहे? संतोष आहे किंवा राम आहे. बरोबर, किंवा मग आपण शब्द घेऊया सीमा. आता या शब्दांचं अनेक वचन होते का मित्रांनो? होत नाही. बघा, रामचं अनेक वचन राम्या, रामू, रामे काही होतं का? होत नाही. संतोषचा संतोष, संतोषे, संतोषा असं काही होते का? होत नाही. सीमा, सीमे, सीमू असलं काही होते का? होत नाही. म्हणून
कुठलंही विशेष नाम असेल तर त्यांचं अनेक वचन होत नाही, आणि जर झालं तर ते विशेष नाम न राहता काय होतो, सामान्य नाम होतो. बरोबर, विशेष नामांचं जेव्हा अनेक वचन होते तेव्हा तो सामान्य नाम होतो. उदाहरणामध्ये आमच्या गावामध्ये 5 राम आहेत. बरोबर, मग गावामध्ये गेलात, रामचं घर कोणतं म्हटलं तर कोणता राम, मग आपल्याला आडनाव सांगावं लागतो. जाधव आहे, पवार आहे, कांबळे आहे, चव्हाण आहे, असं कुठलं तरी आडनाव सांगावं लागतो, तेव्हा जाऊन त्याचा विशेष बोध होतो, अन्यथा सामान्य बोध होतो. मग विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. जर झालं तर ते कोणाचं कार्य करते, सामान्य नामाचं कार्य करते. मग विशेष नामाचं होत नाही. भावाचक नामाचं होते का, होत नाही. भावाचक नामाचं कसं होत नाही असं म्हटलं तर उदाहरणामध्ये प्रेम आहे. बरोबर, पुन्हा विश्वास आहे. बरोबर, पुन्हा श्रद्धा आहे. ओके, त्यानंतर दुःख शब्द आहे. या शब्दांचा अनेक वचन होते का, होत नाही. कसं म्हटलं तर प्रेमचं सांगा बरं अनेक वचन, प्रेमे, प्रेमू, प्रेम्या असलं काय होते का, होत नाही. विश्वास, विश्वासे, विश्वासू असं काय होते का, होत नाही. म्हणजे ही जे नामे आहेत यांचं अनेक वचन होत नाही. जरी यांचं अनेक वचन झालं तर ते कोणाचं कार्य करते, सामान्य नामाचं कार्य करते. म्हणून मग पुढील पैकी कोणत्या शब्दाचा अनेक वचन होते म्हटलं तर फक्त आणि फक्त एकाच नामाच्या प्रकाराचा अनेक वचन होते, ते म्हणजे सामान्य नाम. ओके, उदाहरणार्थ म्हटलं तर राजा शब्द आहे. बरं, राजा शब्द आहे, यांचं अनेक वचन काय होते, राजे होते. रस्ता शब्द आहे, रस्ता, यांचं अनेक वचन काय होते, रस्ते होते. त्यानंतर खिडकी शब्द आहे, अनेक वचन काय होते, खिडक्या होते. बरं, अनेक वचन काय होते, खिडक्या. बरोबर, मग हे जे शब्द आहेत हे सामान्य नाम आहेत. ओके, हे जे शब्द आहेत कोण आहेत, सामान्य नाम. सामान्य नामाचेच अनेक वचन होते, हे डोक्यात फिट ठेवा. एमपीएससी आणि सरळ सेवेला पुष्कळदा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तलाठी भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, कळलं का बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात त्या रूपास डॅश डॅश असे म्हणतात. प्रश्न नीट समजून घ्या. बरोबर, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आरामाने येणार आहे, कारण भावी काळामध्ये बरेचसे ऍड येणार आहेत. बरोबर, महाराष्ट्रामध्ये पुष्कळ जागा रिक्त आहेत. साधारण बघायला गेलं तर 2 ते 2.5 लाख पदं रिक्त आहेत. बरोबर, गव्हर्नमेंटला कधीतरी जाग येणार आणि जागे भरले जाणार, कारण शासन हे आपल्यासाठीच आहे आणि शासन कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांना जागे काढावेच लागतात आणि तो आपला हक्क आहे. आणि जागे लावण्यासाठी आपल्याला नेहमी निवेदनं वगैरे देणं खूप महत्त्वपूर्ण आहे. मग जिल्हा परिषद 2019ला फॉर्म भरलेले होते, ते फॉर्म रद्द झालेत, पुन्हा ऍड मात्र येणार आहे तात्काळमध्ये. आरोग्य खात्याची एक्झाम झाली, घोटाळे झाले, पुन्हा आरोग्य खात्याची परीक्षा रद्द झाली, पुन्हा परीक्षा ती होणार आहे. बरोबर, या सगळ्या परीक्षेमध्ये आपल्याला लागण्यासाठी अभ्यास करून रेडी ठेवा. बरोबर, बरेच जण ऍड पडण्याची वाट पाहतात. ऍड पडली मग पुन्हा तुम्हाला अभ्यास होईल का, नाही. आतापासून अभ्यास कंटिन्युअसली चालू ठेवा, तेव्हा जाऊन तुमचा निकाल येतो, रिझल्ट येतो. अन्यथा मग युद्ध घडू द्या, युद्ध घडल्यानंतर मी हत्यार बनवतो मग पुन्हा युद्धात प्रवेश करतो म्हटलं तर तोपर्यंत देश नाहीसा होऊ शकतो. त्याच्यासाठी अभ्यास करून रेडी राहा, तेव्हा जाऊन निकाल येतो, अन्यथा येत नाही. प्रश्न काय म्हणतोय नीट समजून घ्या. विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात. बघा, विभक्तीच्याच अर्थाचे काही शब्दयोगी अव्यय लागतात, त्या रूपास काय म्हणतात असं म्हटलेलं आहे. त्या रूपास काय म्हणतात असं म्हटलेलं आहे, तर त्याला काय म्हटलं जाते, विभक्ती प्रतिरूपक अव्यय. म्हणजे विभक्ती प्रत्ययांचंच कार्य करणारे हे झेरॉक्स आहेत. बरोबर, हे काय आहेत, झेरॉक्स आहेत. ओके, तर म्हणजे विभक्तीचे जे प्रत्यय आहेत त्याच प्रत्ययांचं कार्य करणारे जे कोणते अव्यय असतात त्याला विभक्ती प्रतिरूपक अव्यय असे म्हणतात. ओके, आता हे कसं म्हटलं तर वाक्य बरेचसे बनू शकतात. बघा, विभक्ती प्रत्ययांचंच कार्य करणारे बरेचसे शब्द असतात. बघा, कृष्ण अर्जुना प्रत बोलला, कृष्ण अर्जुना, बघा अर्जुना प्रत बोलला, बोलला. आता इथं दिलेल्या वाक्यामध्ये काय म्हटलंय बघा, कृष्ण अर्जुना प्रत बोलला. मग या शब्दाला अधोरेखित करून परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मग आपल्याला अर्थ कळला पाहिजे
की प्रत हा जो शब्द आहे तो शब्द शब्दयोगी अव्यय कोणाचे कार्य करायला आहे, विभक्तीचं कार्य करायला आहे. मग अशा शब्दांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय असे म्हणतात. मग याचा अर्थ समजून घ्या. कृष्ण कोणाला बोलला हो? कृष्ण अर्जुनाला बोलला. वरचंच वाक्य आहे, इथं विभक्ती प्रत्यय टाकून दिलेला आहे आणि इथं शब्दयोगी अव्यय टाकून दिलंय. म्हणजे या शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडलाय आणि या शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडलाय. या विभक्ती प्रत्ययांचं कार्य करणारा हा शब्दयोगी अव्यय आहे. अशा शब्दांना काय म्हटलं जाते? विभक्ती प्रतिरूपक अव्यय असे म्हणतात. मग दोन्हीचा अर्थ तोच. कृष्ण अर्जुना परत बोलला, कृष्ण अर्जुनाला बोलला. बोलणारा कोण आहे? तर कृष्ण आहे. कृष्ण हे वाक्यातला कोण झाला? कर्ता. आणि अर्जुन हे वाक्यातलं कोण झालं? कर्म झालं. जेव्हा वाक्यामध्ये एकच कर्म आहे त्याला सला ते सलानाते प्रत्यय लागलेला असेल तर याची विभक्ती डोळे झाकून कोणती होते? द्वितीय विभक्ती होते. मग हे विभक्ती प्रत्ययाचंच कार्य करणारे हे शब्दयोगी अव्यय आहे. अशा शब्दांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय म्हणतात. म्हणून याचं उत्तर हे येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला मित्रांनो. फडणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेत असं म्हटलेलं आहे. मग या शब्दांकडे बघा. बरोबर, इंग्रजी भाषेतून आलेत का? नाही आहे. पोर्तुगीज भाषेतून आलेत का? नाही. अरबी भाषेतून आलेत का? नाही. मग कोण्या भाषेतून आलेत असं म्हटलं तर फारसी भाषेतून हे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. फडणवीस, चिटणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे जे शब्द आहेत ते फारसी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा पुढला प्रश्न काय म्हणतोय? त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती मिळवली. या वाक्यातील काय ओळखा असं म्हटलेलं आहे? उद्देश विभाग ओळखा असं म्हटलंय. मग वाक्य पृथक्करण नावाचं प्रकरण आहे, चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मध्ये बघा दोन विभाग पडतात. कुठलं हे वाक्य असेल तर त्या वाक्याचे दोन विभाग पडतात. एक उद्देश विभाग, दुसरा विधेय विभाग. मग उद्देश विभागामध्ये कोणकोणते घटक येतात? बघा वाक्य पृथक्करण बघा हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचे मुख्य दोन विभाग पडतात. मग हे दोन विभाग कोणकोणते म्हटलं तर नंबर 1 आहे उद्देश विभाग. ओके, उद्देश विभाग. आणि दुसरा आहे तो म्हणजे विधेय विभाग. हे दोन विभाग पडत असतात. मग ह्या दोन विभागामध्ये बघा उद्देश विभाग मध्ये कोणकोणते घटक येतात म्हटलं तर नंबर 1 आहे उद्देश आणि नंबर दुसरा घटक आहे उद्देश विस्तार. उद्देश म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, कर्ता आहे. आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याची कोण आहेत? बघा कर्त्याची विशेषणे, कर्त्याची जी कोणते विशेषणे आहेत त्याला आपण उद्देश विस्तार असे म्हणतो. मग विधेय विभाग ओळखा म्हटलंय का उद्देश विभाग म्हटलंय? उद्देश विभाग असं ओळखा असं म्हटलंय. मग उद्देश विभाग वाक्यामध्ये दोन घटक येणार. एक उद्देश म्हणजेच कर्ता, दुसरा उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याची विशेषणे. हे दोनच घटक शोधा. मग प्रश्नाचं उत्तर क्लिअर होऊन जाणार आहे. बघा पहिली शिष्यवृत्ती मिळवणारा कोण आहे तर मुलगा आहे. पण कोणाचा मुलगा आहे? त्यांचा हुशार मुलगा आहे. बरोबर. मग दिलेल्या वाक्यामध्ये बघा मिळवणारी काय आहे? शिष्यवृत्ती आहे. मिळवणारी काय आहे? शिष्यवृत्ती आहे. पण कोणती असं जर म्हटलं तर पहिली शिष्यवृत्ती आहे. बघा शिष्यवृत्ती मिळवणारा कोण आहे तर मुलगा आहे. मुलगा हा वाक्यातला कोण झाला? कर्ता. कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? कोणाच्या? तर त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती मिळवली असं म्हटलेलं आहे. मग वाक्यामध्ये उद्देश विस्तार कोणता असं म्हटलं तर त्यांच्या हुशार मुलाने असा त्याचा अर्थ निघतो. मग मुलाने हा जो शब्द आहे तो उद्देश झाला आणि उद्देश विस्तार कोणता झालेला आहे तर त्यांच्या हुशार. हे मुलाने हा कर्ता झाला, त्यांच्या हुशार म्हणजे मुलाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. मुलगा आहे पण कसला मुलगा आहे? त्यांचा हुशार मुलगा आहे. मग हा उद्देश विस्तार झाला, हा उद्देश झाला. दोघांना मिळून उद्देश विभाग असे म्हणतात. मग उद्देश विभाग कोणता म्हटलं? पर्याय क्रमांक 1 त्यांच्या हुशार मुलाने. हे याचं उत्तर येते. वाक्य पृथक्करण खूप महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे. याच्यावरती हमखास परीक्षेला प्रश्न येतात. ते आपण चॅप्टर घेऊया.
बघा खालीलपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित शब्द आहे असं म्हटलेलं आहे. मग तुम्हाला पूर्वी सांगितले बघा, उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित या घटकावरती हमखास परीक्षेला प्रश्न येतो. मग तुम्हाला कळणं गरजेचं आहे की प्रत्यय कोणाला म्हणतात आणि उपसर्ग कोणाला म्हणतात. प्रत्यय म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागतो. बघा शब्दाच्या शेवटी एक किंवा अनेक अक्षरे जोडून येतात आणि उपसर्ग हे शब्दाच्या सुरुवातीला जोडून येतात. सुरुवातीला म्हणजे ओके, त्याला आपण काय म्हणतो, उपसर्ग असे म्हणतो. मग शब्दाच्या सुरुवातीला जर लागलेला असेल तर त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणायचा आहे. वरचा निकोप हा जो शब्द आहे, नि हा उपसर्ग लागलेला आहे कोणत्या शब्दाला, कोप या शब्दाला. आणि नेक्स्ट सेकंड पर्याय बघा, तो लढाई हा शब्द आहे. लढ या शब्दाला कोणता प्रत्यय जोडलेला आहे, आई हा प्रत्यय जोडलेला आहे. मग शेजारी पाजारी हा जो शब्द आहे तो अभ्यस्त शब्द आहे. तो शब्द कसला आहे, अभ्यस्त शब्द आहे. मग दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता होणार, लढाई. वरीलपैकी सर्व आहेत का, नाही आहे. निकोप हा उपसर्ग घटित आहे, शेजारी पाजारी अभ्यस्त शब्द आहे आणि लढाई हा जो शब्द आहे तो मात्र प्रत्यय घटित शब्द आहे. प्रत्यय घटित शब्द कोणाला म्हणायचं, शब्दाच्या शेवटून एक किंवा अनेक अक्षरे जोडून येणे. मग आई हा प्रत्यय आहे, लढ हा शब्द आहे, या शब्दाला हा शब्द जोडून आलेला असल्यामुळं लढाई हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, सूर्य अस्ताला गेला या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा असं म्हटलेलं आहे. शब्दशक्तीचे मुख्य 3 प्रकार आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना. हे शब्दशक्तीचे मुख्य 3 प्रकार आहेत. मग अभिधा शब्दशक्ती कधी म्हटलं तर शब्द वाचल्या वाचल्या त्याचा सरळ सरळ आणि मूळ अर्थ कळला, अभिधा शब्दशक्ती होते. मग व्यंजना शब्दशक्ती कधी होते म्हटलं, बघा त्या शब्दाचा बरोबर मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा एक अर्थ जर प्रकट केला तर त्या शब्दाची शक्ती व्यंजना शब्दशक्ती होते. आणि लक्षणा शब्दशक्ती कधी असं म्हटलं, मूळ अर्थ घेतला तर अनर्थ होतो, म्हणून त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ समजून घ्यावा लागतो, तेव्हा त्या शब्दाची शक्ती लक्षणा शब्दशक्ती होते. मग या वाक्यामध्ये शब्दशक्ती ओळखा असं म्हटलंय. सूर्य अस्ताला गेला असं म्हटलेलं आहे. मग सूर्य अस्ताला गेला म्हणजे सूर्य नायनाट होणार आहे का, नाही आहे. त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. सूर्य अस्ताला गेला याचा अर्थ काय होतो, मावळतीला गेला, परत उद्या उगवणार आहे का नाही, आहे. मग मावळतीला गेला असा त्याचा अर्थ आपण समजून घेतलाय, म्हणून या शब्दाची शक्ती कोणती होते, लक्षणा शब्दशक्ती होते. कित्येक वेळेस यावरती भरपूर वेळेस परीक्षेला प्रश्न येतात बघा. तो सरकारचा पाहुणचार घेत आहे, तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. बरं, त्यानंतर ओके, पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. त्यानंतर असे जे शब्द आहेत, तो दुकानावर गेला, त्याच्या घरावरून हत्ती गेला, त्याच्या दारावरून रेल्वे गेली, असे जे वाक्य आहेत परीक्षेला हमखास बार बार येणारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला कळण्यासाठी आपल्याला यांच्या व्याख्या येणं गरजेचं आहे. सरळ सरळ मूळ अर्थ कळला, अभिधा शब्दशक्ती होते. त्यानंतर मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ, बरोबर, मूळ अर्थाला बाधा न आणता 2 अर्थ प्रकट करत असेल तर व्यंजना. मूळ अर्थ घेतला तर अनर्थ होत असेल तर त्या शब्दाची शक्ती लक्षणा होते. मग सूर्य अस्ताला गेला म्हणजे सूर्य कायमस्वरूपी बरोबर गेला असा अर्थ निघतो. मग त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ आपण समजून घेतला. सूर्य मावळतीला गेला म्हणजे हा पुन्हा उगवणार आहे, त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ आपण समजून घेतला, म्हणून या शब्दाची शक्ती कोणती होते, लक्षणा शब्दशक्ती होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, पुढला प्रश्न बघूया. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात, बरोबर आहे का नाही. तुम्ही सर्वजण सतत अभ्यास करतात. आता बरेच जण अभ्यास कशा पद्धतीने करावा हा प्रश्न पुष्कळदा विचारतात बघा. सर अभ्यास किती तास करावे, कशा पद्धतीने अभ्यास करावा, दिवसा करावा का रात्री करावा, असे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी विचारत असतात. मी त्यांना फक्त एकच म्हणतो,
अभ्यास फक्त दिवसा करा. आता बरेच जण असं सांगतात पहाटे उठून अभ्यास करा, रात्री शांतता असते रात्री उशीरला अभ्यास करा, असं बरेच जण सांगत असतात. पण निसर्गानं आपल्याला कसं बनवलंय, रात्री निवांत झोपा, दिवसा काम करा. बरं दिवसा काम करा. मग निसर्गाच्या विरोधात गेलं तर मात्र फार अवघड होते, आपलं शरीर स्वास्थ्य बिघडते, मग पुन्हा 4 दिवस बिमार पडतो, पुन्हा दवाखान्यामध्ये पैसे जातात, पुन्हा अभ्यासामध्ये मन लागत नाही. त्याच्यासाठी निसर्गानं ज्या प्रकारे आपल्याला बनवलंय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, रात्री निवांत झोपा आणि दिवसा अभ्यास करा. मग दिवसा किती तास अभ्यास करा असं जर म्हटलं, मी फक्त त्यांना एकच सांगतो, 7 वाजता अभ्यासिकेमध्ये जा आणि रात्रीच्या 11 पर्यंत अभ्यास करा. 7 ते 11 एकूण 15 तास होतात आणि या 15 तास जर तुम्ही अभ्यास केलात, सरळ सेवा तर सोडा, MPSC मध्ये सुद्धा 1 वर्षाच्या आतमध्ये तुमचा निकाल लागतो. फक्त हे पॅटर्न राबवणं गरजेचं आहे. बरं, हा पॅटर्न कायमस्वरूपी ठेवायचं. सकाळी 7 ते संध्याकाळी 11 एकही दिवस सुट्टी न मारता तुमचा ॲव्हरेज, वर्षभराचा ॲव्हरेज अशा पद्धतीने असला पाहिजे. मग मात्र तुमचा निकाल येण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. 7 ते 11 ना पहाटे उठायची गरज, ना रात्री उशीरपर्यंत जागायची गरज. तर बरेच जण असंही सांगतात, रात्रभर मी अभ्यास केलो आणि दिवसा झोपून राहिलो, गेलं ना, काय फायदा आहे? काहीच फायदा नाही. त्यासाठी दिवसा अभ्यास करा बस, आणि हा पॅटर्न ठेवा. सकाळी 7 ते 11 बस, तुमचा निकाल 1 वर्षाच्या आतमध्ये येतो. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करतात. मग या वाक्यातील काळ ओळखा म्हटलंय. वर्तमान काळ आहे का, भूतकाळ आहे का, भविष्य काळ आहे, त्याचे उपप्रकार साधा काळ, अपूर्ण काळ, रीतिकाळ, बरोबर, आणि पूर्ण काळ, यापैकी कोणता प्रकार होतो ते एकदा बघून घ्या. मग प्रश्न काय म्हटले बघा, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. म्हणजे रेग्युलर, नियमित, दररोज आणि सध्या करत असतात असं म्हटलेलं आहे. म्हणून या वाक्याचा काळ वर्तमान काळ होतो. वर्तमान काळामधली रीत दाखवली. रीत कोणत्या शब्दामुळे कळली? सतत या शब्दामुळं रीत कळलेली आहे. म्हणजे नियमित स्पर्धा परीक्षेतले मुलं रोज नियमित, नित्य, नेहमी काय करत असतात? अभ्यास करत असतात असं म्हटलंय. वर्तमान काळ आहे. वर्तमान काळामधला कोणता काळ आहे? रीती वर्तमान काळ या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, आता पुढला प्रश्न बघून घ्या एकदा. रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचे आहे असं म्हटलेलं आहे. चला, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक खालीलपैकी कोणाचं आहे असं म्हटलंय. पर्याय बघा, राम गणेश गडकरी आहेत, पु ल देशपांडे आहेत, वसंत कानेटकर आहे, प्र के अत्रे आहे. चला फास्ट मध्ये, रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलंय असं म्हटलेलं आहे. चला फास्ट मध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगा. बघा, वसंत कानेटकरांनी हे नाटक लिहिलेलं आहे आणि हे नाटक फार अजरामर आहे, बघायसारखं आहे. तुम्ही चित्रपट पाहू नका, नाटकं बघितलात तर तुमच्या बुद्ध्यांमध्ये खूप सारा वाढ होतो, प्रगती होऊ शकते आणि खूप सारं शिकण्यासारखं या नाटकामधून आपल्याला मिळत आहे. बघा, वसंत कानेटकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक लिहिलेलं आहे. ओके, मग आता हे जे आहेत बघा, राम गणेश गडकरी, बरोबर, हे पण खूप बरोबर प्रमुख काय आहेत तर नाटककार आहेत. यांचं सुद्धा एक नाटक खूप गाजलेलं आहे, ते म्हणजे एकच प्याला. बरोबर, एकच प्याला नावाचं नाटक कोणाचं आहे? राम गणेश गडकरींचं आहे. यांनी 4च नाटकं लिहिलेली आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत. एकच प्याला असेल, प्रेमाचा संन्यास असेल, किंवा पुण्यप्रभा असेल, किंवा भावबंधन असेल, हे नाटक राम गणेश गडकरांनी लिहिलेलं आहे. यांना एक टोपण नाव आहे, यांनाच काय म्हणतात? बाळक राम असे सुद्धा कोणाला म्हटलं जाते? राम गणेश गडकरांना म्हटलं जाते. मग प्र के अत्रे जे आहेत यांचं एक टोपण नाव आहे, यांना काय म्हटलं जाते? केशव कुमार असं म्हटलं जाते. बघा, केशव कुमार हे कोणाचं टोपण नाव आहे असं जर म्हटलं तर प्रल्हाद केशव अत्रे हे त्यांचं काय आहे? टोपण नाव आहे. बरोबर, प्रल्हाद केशव अत्रे यांनी सुद्धा बरेचसे नाटकं लिहिलेले आहेत. बघा, केशव कुमार जे आहेत यांनी ब्रह्मचारी
त्यानंतर तो मी नव्हेच, तो मी नव्हेच, बघा ब्रह्मचारी, तो मी नव्हेच, असे वेगवेगळे काय आहेत तर त्यांचे नाटकं आहेत. ओके. राम गणेश गडकरी एकच प्याला हे नाटक लिहिलेलं आहे, त्यांना बाळकराम असे म्हणतात. त्यानंतर आता हे टोपण नाव आहे बघा, राम गणेश गडकरीचं टोपण नाव काय आहे, बाळकराम आहे. त्यानंतर प्रल्हाद केशव आत्रे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जाते तर केशव कुमार म्हटलं जाते. यांचं ब्रह्मचारी, तो मी नव्हेच, असे वेगवेगळे नाटकं त्यांनी लिहिलेले आहेत. आणि पु ल देशपांडे हे तर खूप प्रमुख साहित्यकार आहेत महाराष्ट्रातले, यांना तर खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र भूषण, बघा महाराष्ट्र भूषण हाही त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यांना पद्मश्री, बघा पद्मश्री नावाचं पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पद्मभूषण, बरोबर, पद्मभूषण हे सुद्धा पु ल देशपांडेंना काय मिळालेलं आहे तर वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर न बघा यांनी तुका म्हणे आता, बरोबर, तुका म्हणे आता, असे वेगवेगळे नाटक कोण लिहिलेले आहेत, पु ल देशपांडे यांनी लिहिलेले आहेत. असे वेगवेगळे नाटक यांनी लिहिलेले आहेत बघा. कोण, पु ल देशपांडे. या प्रश्नाचं उत्तर कळलं का? रायगडाला जेव्हा जाग येते हे जे प्रसिद्ध नाटक आहे हे वसंत कानेटकरांनी अजरामर केलेलं आहे, म्हणून त्याचं उत्तर ते येणार आहे. आता पुढला प्रश्न बघून घ्या. हस्ताचा पाऊस, हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे असं सांगितलेलं आहे. बघा प्रश्न काय म्हणतोय, हस्ताचा पाऊस हा ग्रंथ कोणी लिहिला असं म्हटलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर मला एकदा फास्टमध्ये कमेंटमध्ये मात्र आपल्याला कळवायचं आहे. हस्ताचा पाऊस हा ग्रंथ कोणी लिहिला. ओके, पाणी पिले मित्रांनो. हस्ताचा पाऊस हा ग्रंथ किंवा हा कथासंग्रह असं म्हणूया, हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे असं म्हटलेलं आहे. तर हस्ताचा पाऊस हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला असं म्हटलं तर व्यंकटेश माडगुळकरांनी हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह त्यांनी मांडलेला आहे. हे कथांचे काय आहेत तर संग्रह आहेत. हे व्यंकटेश माडगुळकरांनी कथासंग्रह हस्ताचा पाऊस हा लिहिलेला आहे. आता नेक्स्ट प्रश्न एकदा बघून घ्या. तारा हा शब्द किंवा शब्दाची जात ओळखा असं म्हटलेलं आहे. तारा या शब्दाची जात ओळखा. मग शब्दांच्या जाती एकूण किती आहेत तर 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, हे जे 8 शब्दांच्या जाती आहेत, या 8 शब्दांच्या जातीपैकी तारा हा जो शब्द आहे तो शब्दजात कोणती आहे तर नाम आहे. नामाच्या कोणत्या प्रकाराचे आहे असं म्हटलेलं आहे. मग नामाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. मग ते कोणकोणते म्हटलं तर विशेष नाम आहे, त्यानंतर सामान्य नाम आहे. ओके, सामान्य नाम. आणि नंबर 3 कोण आहे तर भाववाचक नाम आहे. मग या 3 प्रकारापैकी कोणता प्रकार आहे असं म्हटलंय. तारा हा शब्द नामाचा कोणता प्रकार आहे असा प्रश्न असायला पाहिजे, पण शब्दाची जात ओळखा असं म्हटलेलं आहे. चला सांगा बरं, सामान्य नाम आहे का, विशेष नाम आहे का, भाववाचक नाम आहे का, समूहवाचक नाम आहे? मग या प्रश्नाचं उत्तर कोणता आहे तर तारा हा जो शब्द आहे तो शब्द नामाचा कोणता प्रकार आहे? सामान्य नाम आहे. आता हे सामान्य नाम का असं जर म्हटलं तर हे आकाशगंगेमधील तारा असं म्हटलेलं आहे. मग तारा आकाशगंगेमध्ये असंख्य आहेत, बरं, असंख्य आहेत, म्हणून हे सामान्य नाम होणार आहे. बरोबर, तारा असेल, बरोबर, असे जे शब्द आहेत हे शब्द सामान्य नाम आहेत. कारण आकाशगंगेमध्ये पुष्कळ तारे आहेत, त्या तारेपैकी विशेष कोणाचा बोध व्हायलाय का? नाही. म्हणून तारा हा जो शब्द आहे तो मात्र सामान्य नाम होणार आहे. सिंगल प्रश्न विचारला तर, आणि हे जर प्रश्न असा विचारला, तारा वर्गातील, बघा, तारा वर्गातील हुशार मुलगी आहे, तारा वर्गातील हुशार मुलगी आहे, हुशार मुलगी आहे. मग आता असं जर लिहिलं
तर या शब्दाला अधोरेखित केलं तरच काय होणार आहे, विशेष नाम होणार आहे, विशेष नाम होणार आहे. मग पहा हे तारा हा शब्द वर्गातल्या हुशार मुलीपैकी म्हणजे वर्गातील जेवढ्या मुली आहेत तेवढ्यापैकी विशेष कोणाचा तरी बोध झालाय. कोणाचा बोध झाला, तारा या मुलीचा, म्हणून हे विशेष नाम आहे. पण या वाक्यामध्ये तारा हा सिंगल शब्द विचारलाय. मग आकाशगंगेमध्ये असंख्य तारे आहेत, त्यापैकी कोणाचा एकाचा विशेष बोध व्हायलाय का, नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर कोणतं येते, सामान्य नाम. आणि असं जर वाक्य असेल तारा वर्गातील हुशार मुलगी आहे, तेव्हा मात्र त्याचं उत्तर काय येणार आहे, विशेष नाम उत्तर येणार आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे चला. पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा असं म्हटलंय. पुढील पैकी कसला शब्द ओळखा हो, शुद्ध शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. मग शुद्ध शब्द ओळखत असताना आपल्याला ऱ्हस्व दीर्घ याचे नियम वगैरे माहिती असणं गरजेचं आहे. बघा पारितोषिक हा शब्द आहे. शुद्ध शब्द ओळखा म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 येतो. पारी हा जो शब्द आहे पहिला विलांटी आहे, तोषिक मध्ये तो सुद्धा पहिला इकार येतो. मग पारितोषिक हा शुद्ध शब्द कोणता म्हटलं तर पर्याय क्रमांक कोणता येणार आहे, पहिला येणार आहे. मग इथं बघा ध्वनिदर्शक शब्द विचारलेला आहे, म्हणजे कोणाचा आवाज कसा येतो असं म्हटलेलं आहे. मग कोणाचा आवाज कसा येतो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग मोराचा डॅश डॅश असतो असं म्हटलंय, रेखना असते का, कुहू कुहू असते का, काव काव असते का, केकारव असते. खूप सोपे प्रश्न आहेत, इजी प्रश्न आहेत, पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळणं गरजेचं आहे. रेखन कोणाचं असते हो, रेखन कोणाचं असते, म्हशीचं असते. आणि कुहू कुहू कोणाचं असते असं म्हटलं तर कोकिळेचं असते. कुहू कुहू हे कोणाचा आवाज असते, कोकिळेचा आवाज असतो. आणि त्यानंतर काव काव कोणाचा असते, खूप सोपा प्रश्न आहे, कोणाचा असते, कावळ्यांचं काव काव असते. आणि केकाराव कोणाचा असते तर मोरांचा जो कोणता आवाज असतो त्याला केकाराव असे म्हणतात. म्हणजे हे प्राण्यांचे ध्वनिदर्शक शब्द आहेत. कुत्र्यांचं काय असते, भुंकणे असते, बरोबर, कुत्र्यांचं काय असते तर भुंकणे असते. मग हे जो आवाज आहे, आवाजावरती प्रश्न बरेच वेळेस विचारण्यात आलेला आहे. मग इतिश्री करणे म्हणजे काय करणे, चला या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. इतिश्री करणे म्हणजे पराकाष्ठा करणे होते का, खूप कष्ट करणे होते का, आरंभ करणे होते का, शेवट करणं होते. चला फास्ट मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचार करायचा आहे, आपली थिंक स्पीड वाढवायचा आहे. मग इतिश्री करणे म्हणजे याचा अर्थ काय होतो तर शेवट करणे असा त्याचा अर्थ निघतो. इतिश्री करणे म्हणजे काय करणे, शेवट करणे असा अर्थ निघतो. बघा ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे, ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे असं म्हटलेलं आहे. मग ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्याला डॅश डॅश असे म्हणतात. प्रत्येक शब्दांचा अर्थ कळणं गरजेचं आहे. मासिक म्हणजे काय, महिन्याला जे प्रसिद्ध होते त्याला आपण काय म्हणतो, मासिक असे म्हणतो. बघा प्रत्येक महिन्याला जे प्रसिद्ध होते त्याला मासिक असे म्हणतो. आणि दैनिक म्हणजे काय, दररोज, बघा दररोज काय होतो तर प्रसिद्ध होतो त्याला काय म्हटलं जाते, दैनिक असे म्हणतात. आणि साप्ताहिक जो आहे तो सप्ताह, प्रत्येक सप्ताहाला जे प्रसिद्ध होतात त्याला साप्ताहिक असे म्हणतात. आणि ठराविक काळाला जे प्रसिद्ध होतात त्याला आपण काय म्हणतो, नियतकालिक असे म्हणतो. म्हणजे ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होत असतात त्याला मात्र आपण काय म्हणायचं आहे, नियतकालिक असं म्हणायचं आहे. चला पुढल्या प्रश्नांकडे जाऊ. उंदीर या शब्दाचे अनेक वचन सांगा असं म्हटलेलं आहे. उंदीर या शब्दाचे काय सांगा, अनेक वचन सांगा असं म्हटलंय. मग उंदीर जसंच्या तसं दिलंय बघा. त्यानंतर उंदरांना, उंद्र. मग उंदीर या शब्दाचं अनेक वचन होते का तर अनेक वचन होत नाही असं म्हटलेलं आहे. मग उंदीरचं अनेक वचन काय होणार आहे, उंदीरच होणार आहे. म्हणजे याचं अनेक वचन होत नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर येते, बरोबर. आणि पर्याय क्रमांक 1 सुद्धा बरोबर येते. हा पोलीस भरतीला विचारण्यात आलेला पेपर आहे, याचे दोन्ही पर्याय बरोबर येतात, नंबर 4 आणि नंबर 1. तर अशा प्रश्नांना आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. मग या प्रश्नांचं उत्तर 1 पण आणि 4 पण बरोबर येते. मग प्रश्न आपल्याला बदलता येऊ शकतो, ठीक आहे.
आता नेक्स्ट प्रश्न काय म्हटलंय बघा, धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल असं म्हटलेलं आहे. मग धनुर्वात हा जो शब्द आहे त्याची संधी कशी सोडवली जाईल, तर या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे, विग्रह करायचा आहे. धनु अधिक वात, बरं, हा शब्दाचा विग्रह झाला. मग विग्रह करत असताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग असतो. विसर्गाच्या पाठीमागे विसर्गाच्या पाठीमागे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ जर असेल, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ जर असेल आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण कोण असेल, मृदू व्यंजन असेल, मृदू व्यंजन असेल, तेव्हा विसर्गाचा काय तयार होतो, र तयार होतो आणि समोरील जो कोणता मृदू व्यंजन आहे त्या मृदू व्यंजनामध्ये मिसळतो. मृदू व्यंजन कोण आहे, तर वा आहे आणि अलीकडे कोण आहे, तर र आहे. र अधिक वा एकत्र आल्यानंतर असा रफार निर्माण होतो. धनु अधिक वात शब्द काय तयार होतो, धनुर्वात हा शब्द निर्माण होतो. आणि संधी कशी निर्माण झाली कळते का बघा, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग, पाठीमागे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण मृदू व्यंजन जेव्हा असतो तेव्हा विसर्गाचा र तयार होतो आणि मृदू व्यंजन वा मध्ये मिसळतो. र अधिक वा तयार होतो, शब्द निर्माण होतो धनुर्वात. हे विसर्ग संधी आहे. ओके, आता पुढील प्रश्न बघा एकदा, राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा जो व्यक्ती पूर्वी असायचा त्याला काय म्हटलं जायचं, कापडनीस म्हटलं जायचं. कापडनीस राजाच्या कपड्यांची किंवा वस्त्रांची जो देखभाल करतो किंवा शिवतो त्याला पूर्वी काय म्हटलं जायचं, कापडनीस म्हटलं जायचं. आता पुढला प्रश्न बघा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. बघा, श्रीकृष्ण जर नवरा असेल तर त्याची मी नवरी व्हायला तयार आहे आणि शिशुपाल जर नवरा होत असेल तर त्याची मी नवरी व्हायला तयार नाही, असा या वाक्याचा अर्थ निघतो. या ओळीमध्ये कोणता अलंकार होतो असं म्हटलेलं आहे. मग रूपक अलंकार होतो का, यमक अलंकार होतो का, उपमा अलंकार होतो का, श्लेष अलंकार असं म्हटलं तर कोणता अलंकार होतो, श्लेष अलंकार होतो. श्लेष या शब्दाचा मूळ अर्थ काय असं म्हटलं तर मूळ अर्थ होतो आलिंगन किंवा मिठी. आलिंगन किंवा मिठी, बघा, आलिंगन किंवा मिठी असा त्याचा मूळ अर्थ होतो. ओके, आलिंगन किंवा मिठी या शब्दाचा मूळ अर्थ निघतो. मग याचा अर्थ काय असं म्हटलं तर श्लेष अलंकारामध्ये बघा एक शब्द येतो आणि त्या शब्दामध्ये दोन अर्थ दडलेले असतात. मग जेव्हा दोन अर्थ दडलेले असतात म्हणजे शब्द एक असतो आणि दोन अर्थाची आलिंगन किंवा मिठी त्या शब्दाला बसलेली असते तेव्हा कोणता अलंकार होतो असं म्हटलं तर श्लेष अलंकार होतो. जेव्हा वाक्यामध्ये एखादा शब्द येऊन त्याला दोन अर्थ प्राप्त होतात, शब्द चमत्कृती निर्माण होते, तेव्हा त्या शब्दाचा अलंकार कोणता होतो, श्लेष अलंकार होतो. मग याचे भरपूर वाक्य आहेत. बरोबर, श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी. बघा, कुस्कुरू नका ही सुमने, जरी वास नसे तियास, तुम्हा सारपिली मी सुमने. सुमने म्हणजे चांगल्या मनाने एक अर्थ होतो आणि सुमने म्हणजे काय होतो तर फुलं अशाही अर्थाने निघतो. मग सुमने, बघा, सुमने या शब्दाचे दोन अर्थ होतात. कोणकोणते म्हटलं तर चांगल्या मनाने, चांगल्या मनाने, बरोबर, एक अर्थ. आणि नंबर दुसरा अर्थ काय होतो, फुल, हा एक अर्थ निघतो. त्यानंतर ना बघा, बरं, त्यानंतर धोंडीबा तुम्हाला सुपारी लागते का. मग सुपारी लागते का असं म्हटलेलं आहे. लागते या शब्दाचे दोन अर्थ. लागते म्हणजे काय तर पाहिजे असणे एक अर्थ आणि लागते म्हणजे दुसरा अर्थ काय येतो, चक्कर येणे. चक्कर येणे किंवा न पचणे असाही अर्थ त्यामध्ये निघत असतो. बरं, असाही अर्थ त्यामध्ये निघत असतो. म्हणजे एका शब्दाला दोन दोन अर्थांची आलिंगन किंवा मिठी बसणे त्याचा अलंकार श्लेष अलंकार होतो. मग इथं नवरी हा जो शब्द आहे बघा, नवरी हा जो शब्द आहे, नवरी म्हणजे काय तर वधू या एक अर्थाने शब्द होतो आणि नवरी दुसरा एक अर्थ होतो नवरणे. नवरणे म्हणजे मला
तो पसंत नाही या अर्थाने मग मधामध्ये स्पेस दिलेला आहे, सबंग श्लेष आणि अभंग श्लेष आपण अलंकाराच्या वेळेस शब्द जर फोड करून असेल तर त्याला काय म्हणतात, फोड न करता जर असेल तर त्याला काय म्हणतात, असं आपण बघूया. बघा, नवरी याचा अर्थ काय होतो की नवरी म्हणजे वधू आणि नवरी म्हणजे मी वधू त्याची व्हायला तयार नाही. श्रीकृष्ण जर नवरा व्हायला तयार होत असेल तर मी त्याची नवरी व्हायला तयार आहे आणि शिशुपाल सोबत जर लग्न करायचं असेल तर मी त्याला वरणार नाही, त्याच्याशी लग्न करणार नाही. असा अर्थ एका शब्दाला जेव्हा दोन दोन अर्थ प्राप्त होतात, चमत्कृती पावते आणि त्या वाक्याला अर्थ चांगला प्राप्त होतो तेव्हा श्लेष अलंकार होतो. चला पुढल्या प्रश्नांकडे जाऊया. केलेला उपकार न जाणणाऱ्याला काय म्हटलं जाते, तर केलेल्या उपकाराला न जाणणाऱ्याला कृतज्ञ असं म्हणतात. कृतज्ञ असे केलेल्या उपकाराला न जाणणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात आणि जाणणाऱ्याला काय म्हणतात तर कृतज्ञ म्हणतात. बघा, केलेल्या उपकाराला जाणणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात आणि न जाणणाऱ्याला कृतज्ञ असं म्हणतात. मनकवडा म्हणजे काय, मनातील जाणणारा. बरं, मनातील जाणणाऱ्याला मनकवडा असे म्हणतात. आणि कृपाळू म्हणजे काय तर दयावान, कृपा करणारा असा त्याचा अर्थ निघतो. पुढला प्रश्न बघून घ्या. हे शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. अयोग्य जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय, कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय तर कुसुमाग्रज आहे. अयोग्य जोडी ओळखा म्हणजे चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. मग चुकीची कोणती आहे ते फास्ट मध्ये शोधायचं आहे. चला बरं, विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असे म्हणतात. राम गणेश गडकरीला काय म्हणतात तर गोविंदाग्रज असे म्हणतात. बाळकराम सुद्धा म्हणतात असं आपण बघितलं. आणि काशीनाथ हरी मोडकला काय म्हणतात तर माधवानुज असे म्हणतात. मग राम गणेश गडकरीला गोविंदाग्रज आणि त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकरांना कुसुमाग्रज असे म्हणतात. आणि प्रल्हाद केशव आत्रे यांना काय म्हणतात, आजच मी सांगितलंय बघा, यांना काय म्हणतात केशव कुमार म्हणतात. काय म्हणतात केशव कुमार असे त्यांना म्हणतात. मग इथं काय म्हटलेलं आहे केशव सूत असं म्हटलेलं आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा होतो. मग याचं योग्य उत्तर प्रल्हाद केशव आत्रे असा होतो. मग यांना केशव सूत न म्हणता केशव कुमार असे म्हणतात. मग हे केशव सूत कोणाला म्हटलं जाते असं म्हटलं तर बघा कृष्णाजी. बरं, कृष्णाजी केशव दामले, कृष्णाजी केशव दामले जे आहेत त्यांना मात्र काय म्हटलं जाते केशव सूत असे म्हणतात. केशव सूत कोणाला म्हणतात कृष्णाजी केशव दामले आणि केशव कुमार कोणाला म्हणतात प्रल्हाद केशव आत्रेला म्हणतात. एवढा फरक जर आपल्याला कळला तर कुठल्याही प्रश्नांचे उत्तर आपल्याला आरामात येणार आहेत. मग आजच्या तासिकेमध्ये 25 प्रश्न आपण घेतले बघा, जे येणाऱ्या फ्युचरमध्ये जेवढे आगामी काळामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेमध्ये संभाव्य प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण आजच्या तासिकेमध्ये घेतलेले आहेत. मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ओके तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि ही जी लिंक आहे, आपले जे कोणी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना गुड नाईट गुड मॉर्निंग न म्हणता असे लिंक पाठवा, जेणेकरून ते व्हिडिओ बघून तरी 4-2 मार्क आपले वाढू शकतात. असे फायद्याची गोष्टी करा मित्रांनो. आज आपण इथे थांबू, उद्या भेटू परत याच ठिकाणी. धन्यवाद.